हे मी साधं पाणी गरम केलं आहे, त्याच्यामध्ये तेल, मीठ, नूडल्स, हे साधारण 80% शिजवून मी घेतले. एका चाळणीत मी गाळून घेतलं आणि त्याच्यावरती थंड पाणी टाकलं. एका साईडला मी टोपात तेल टाकून आलं लसणाची पेस्ट, कांदा, गाजर, कोबी, शिमला मिरची हे साहित्य टाकून चांगलं मिक्स केलं. साधारण जरा नरम झाले की त्याच्यामध्ये मी नूडल्स टाकले. नूडल्स टाकून झाल्यावरती त्याच्यामध्ये रेड चिली टाकून झाल्यानंतर हे मी टाकते शेजवान चटणी, सोया सॉस, टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस जरा जास्त प्रमाणात टाकायचा. विनेगर आणि कलर्स, आपलं चायनीज सारखा कलर येण्यासाठी कलर टाकायचा, जेणेकरून घरच्या घरी चायनीज नूडल्स तयार होतात. अजिनोमोटो शक्यतो टाकू नका, कारण काय ते आपल्या शरीराला हानिकारक आहे. हे सर्व एकजीव केल्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने चायनीज नूडल्स तुम्ही पण घरी करून बघा आणि मला लाईक, शेअर आणि कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन मी रेसिपी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवत राहीन. धन्यवाद.